फुलाचा इतिहास त्या कळ्याने लिहिला नसता, या रात्रीचा इतिहास त्या चांदण्याने लिहिला नसता। अरे आम्ही जीवन जगतो स्वाभिमानाने, कारण या जगाचा इतिहास त्या अण्णाभाऊने लिहिला नसता, त्या अण्णाभाऊने लिहिला नसता, अण्णाभाऊने लिहिला नसता माय बाप हो। अरे दिवा जो अंधार झाला आता दिवा पाहिजे, अंधार झाला आता दिवा पाहिजे, आणि या भारताला पुन्हा एकदा अण्णाभाऊ साठे पाहिजे, पुन्हा अण्णाभाऊ साठे पाहिजे। आणि म्हणून माझं म्हणणं काय बघा, एक जीवन चारित्र्यावरती त्यांचा परिचय तुमच्या समोर सादर करतोय बघा। अण्णाभाऊ काय होते आणि कसे जन्माचे आले आणि त्यांचे आई वडील कोण, तर या गीताच्या माध्यमातून सादर करतो आहे। अण्णाभाऊचा जन्म झाला करण्याला जी। पण अण्णाभाऊचा जन्म झाला, पण जन्म झाला कुठे हेही आम्हाला कळायला पाहिजे ना, नाहीतर आम्ही अण्णाभाऊ म्हणतच राहतो। पण आज माणूस म्हटलं पुढके साहेबांनी का अण्णाभाऊच्या जयंतीचा दिवसही आम्हाला माहित नाही, हे बरोबर आहे, परिस्थिती आहे। आणि म्हणून सांगली जिल्हा वाटेगावात त्यांचं गाव सांगली जिल्ह्यामध्ये वाटेगाव होतं, आणि त्या वाटेगाव तिथे रहिवासी होते। पण त्यांचे आई वडील कोण होते, कारण ते जन्मास आले, आईशिवाय तर बाळ जन्माला येणार नाही, बाबाशिवाय तर बाळ जन्माला येणार नाही, मग त्यांचे आई वडील कोण, आई होती ती वाडूबाई, त्याची वाडूबाई होती, आणि त्या वडिलाचं नाव भाऊरावजी साठे होतं माय बाप हो। या आईच्या पोटी जन्मास आला, दिवसाला दिवस बाळ मोठा व्हायला लागला, अंगणामध्ये खेळायला लागला अण्णा, आणि मग आईने विचार केला की नाही आपल्या अण्णाला शिकवलं पाहिजे, काहीतरी या जगामध्ये बनवलं पाहिजे, म्हणून त्याला शाळेमध्ये नाव दाखल केलं। आणि पहा पहिल्या दिवशी शाळेमध्ये गेला, कारण अण्णाभाऊ मागासवर्गीय जातीचा होता, एका गरीब जातीचा होता,
आणि ज्या शाळेमध्ये जे मुलं होते ते वर्ण जातीचे होते, तर या अण्णाभाऊचा राग करायचे, तिरस्कार करायचे, आपल्या जवळ अण्णाभाऊला बसू देत नव्हते, त्याचा अपमान करत होते. त्यावेळेस अण्णाला राग आला आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा गेला तर एका मित्राशी त्यानं भांडण केलं. ज्या शाळेमध्ये दारामध्ये लाट ठेवत नाही तर ते मुलं बाकीचे म्हणतात, अरे अण्णा तू शाळेच्या बाहेर बस, तुला शाळेमध्ये आम्ही बसू देणार नाही. त्यावेळा अण्णाला खंत वाटलं, अरे मी मला माणूस आहे, तुम्ही सुद्धा माणूस आहे, मग तुम्हाला शिक्षणाची गरज आहे तर मला नाही का. त्यावेळेस त्या अण्णाभाऊने अपमान केल्यावर त्या मास्तराने सुद्धा त्याचा अपमान केला. तेव्हा एक गोटा मास्तराच्या छातीमध्ये हादळला आणि अण्णाभाऊ 2 वाजताच्या सुमारास आपल्या शाळेतून पळून निघून गेला. आणि तेव्हापासून त्याने आपल्या जीवनचरित्राला सुरुवात केली हो. आणि जेव्हा तो रशियाला गेला, शिवाजी महाराजाचा पहिला पोवाडा त्या अण्णाभाऊने गावला. मायबाप लहानाचा मोठा होत गेला आणि फक्त 1.5 दिवसाला शिकणारा माणूस काय झाला माहित आहे, 1.5 दिवसाची शिकून शाळा गुणवान दिन होती. दिवसाची शिकून शाळा झाला गुणवान, झाला गुणवान दिन होती. दिवसाची शिकून शाळा आणि झाला गुणवानजी. लहानाचा मोठा होत गेला, जवानपण रक्तपण सरस होतं त्याच्या अंगामध्ये. त्याला जीत होती की ज्या दिवसापासून तो शाळेतून पळाला त्याला जीत होती की मी शिकलो पाहिजे, मी सुद्धा नाव लिहिलं पाहिजे, नाव वाचलं पाहिजे. हे अण्णाभाऊची जीत होती आणि ते जीत त्यांनी पूर्ण केली हो. बाहेर गावी गेल्याच्या नंतर अण्णाभाऊ लिहायला वाचले, कुठं बोर्ड जसं तिथंच वाचायचे, कोणी सांगितलं तसं त्यांना गुरु मिळाला आणि त्याला शिक्षण घेतलं ना. मग त्या शिक्षणाच्या आधारामध्ये आज लोकशाही अण्णाभाऊचे साहित्य सम्राट झाला साहित्यिक. झाला